श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच महानगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं यश मिळवलं आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 63 जागांपैकी भाजपनं 23, शिवसेनेनं 20, राष्ट्रवादी काँग्रेसनं 4, ठाकरे गटानं 9, काँग्रेस आणि शरद पवार गटानं प्रत्येकी 1 तर अपक्षांनी 5 जागा जिंकल्या. तर 126 पंचायत समितीच्या जागांपैकी भाजपनं 38, शिवसेनेनं 47, राष्ट्रवादी काँग्रेसनं 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 14, काँग्रेसनं 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 2 जागा जिंकल्या. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीतही भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या. मनपाच्या एकूण 115 जागांपैकी भाजपला 57 तर शिवसेनेला 13 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6, वंचित बहुजन आघाडीला 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. छत्रपती संभाजीनगर मनपात एमआयएम पक्षाला राज्यात सर्वाधिक 33 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली. माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीनं निपटारा करण्यात छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2024 मध्ये खंडपीठानं 14,000 तर 2025 मध्ये 10,783 द्वितीय अपीलांचा निपटारा केला. आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास 10 पटीनं वाढ झाली असून द्वितीय अपीलांच्या प्रलंबिततेत सुमारे 55% लक्षणीय घट झाली आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्ह्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच जिल्ह्यात अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. कॉर्पोरेट घटकांनी सीएसआरच्या माध्यमातून या अभियानात सहभागी होऊन या सामूहिक लढ्याला बळ देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि एका ग्रामीण रुग्णालयाला राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पैठण तालुक्यातलं बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करमाडचं ग्रामीण रुग्णालय यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान हे पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीत मंजूर करण्यात आला. या वर्षात विद्यापीठाची अपेक्षित जमा 333 कोटी रुपये असून 25 कोटींची तूट दर्शवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पहिला लोककला महोत्सव पार पडला. या महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद यजमान मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं पटकावलं. 8 कला प्रकारात विद्यापीठाच्या संघानं पारितोषिक जिंकून डॉक्टर संजय नवले स्मृती लोककला करंडकावरही आपलं नाव कोरलं. या लोककला महोत्सवासाठी विविध विद्यापीठांच्या 63 संघांनी सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय एकांकिका करंडक मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या द लास्ट बॅटल या एकांकिकेनं पटकावला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आयोजित या स्पर्धेत 21 संघांनी दर्जेदार एकांकिका सादर केल्या. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं. राजमाता जिजाऊसाहेब यांची 428वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. शहरात यानिमित्तानं वाचन उपक्रम, स्वच्छता अभियान तसंच वृक्षारोपण अभियान राबवण्यात आलं. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं ठिकठिकाणी दुचाकी, 4चाकी वाहन फेरी काढण्यात आली. अनेक भागात रक्तदान शिबिर तसंच आरोग्य तपासणी शिबिरासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शहरातल्या शिवरायांच्या 5 पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. डीजे मुक्त शिवजयंतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पारंपरिक ढोल ताशा वादनाला बहुतांश ठिकाणी प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना मराठी भाषेची समृद्धी आणि वैभव जोपासणं प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.